नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मस्त पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स आणि खुसखुशीत उपवासाची चकली तुम्हालाही या उन्हाळ्यात करायची असेल तर ही रेसिपी एकदा शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे 5 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले. बटाट्यांवर जी माती असते ती पूर्णपणे निघून जावी म्हणून मी तासभर बटाटे पाण्यात भिजत ठेवले होते. आता या बटाट्यांवरची साल काढून तेही लगेच पाण्यात ठेवायचे. त्यामुळे ते काळे पडत नाही. सगळ्या बटाट्यांची साल काढून मी ते स्वच्छ पाण्यात ठेवले. माझ्याकडे बटाटे किसायची म्हणजेच बटाट्याच्या गोल चकत्या किसल्या जातील अशी किसणी आहे. याने मी बटाट्याच्या चकत्या करून घेतल्या. आता वेफर्स मोठे व्हावेत म्हणजेच मोठ्या चकत्या किसल्या जाव्या म्हणून मी आडवा बटाटा पकडला आहे. तुम्ही बघत असाल अशा मोठ्या मोठ्या बटाट्याच्या चकत्या तयार झाल्या आहेत. आता यात मी तुरटीचा वापर केलेला नाही तरी देखील आपले वेफर्स मस्त पांढरे शुभ्र दिसणार आहेत. सगळे वेफर्स झाले की यातलं पाणी आपल्याला बदलवून घ्यायचं आहे. हे वेफर्स आपल्याला रात्रभर पाण्यात झाकून ठेवायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघत असाल आता हे पाणी बदलवून घ्यायचं. जर तुम्हाला वेळ असेल करायला तर तुम्ही एकदा पाणी सकाळी पण चेंज करून घ्या. आणि तुम्हाला जर लगेच वेफर्स करायचे असतील तर तुम्ही असे मी काढून ठेवले तसे काढून ठेवायचे. नंतर इथे मी पातेलीत पाणी गरम करत ठेवलं आहे. अर्ध्यापेक्षा थोडं कमी पाणी घेतलं आहे. नंतर माझ्याकडे जे मिठाचं झाकण आहे ते अर्धं झाकण मी मीठ ॲड केलं आहे. आता मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता, तुमच्याकडे किती खारट लागतं त्याच्यानुसार. आणि या पाण्याला उकळी आली की आपण जे वेफर्स काढून ठेवले होते ते ॲड करायचे आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी शिजत ठेवायचे आहेत. आता माझे वेफर्स शिजण्यासाठी 15 मिनटं लागले होते. 15 मिनटानंतर मी तुम्हाला ते हाताने तोडून दाखवते. पटकन त्याचा असा तुकडा पडतो म्हणजे आपले वेफर्स इथे शिजले आहेत. आता हे मी एका गाळणीत पाणी निथरत ठेवते. त्यातलं सगळं पाणी निथरलं की आपल्याला ते उन्हात वाळत घालायचे आहेत. अगदीच कडक उन्हात वाळत घालायचे नाही आणि जर ऊन कडक असेल तर आपल्याला त्यावर एक साडी अंथरायची आहे जेणेकरून अगदीच कडक ऊन या वेफर्सला लागणार नाही. जास्त कडक उन्हात जर आपण वेफर्स वाळत घातले तर वेफर्स काळे पडतात आणि ते पडू नये म्हणून आपल्याला अगदी नॉर्मल उन्हात किंवा संध्याकाळच्या उन्हात आपल्याला ते वाळत घालायचे. तुम्ही घरात वाळवून दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवले तरी चालते. अशाच प्रकारे मी दुसरे वेफर्स पण शिजवून घेते. तुम्ही बघत असाल किती छान पांढरे शुभ्र काचेसारखे वेफर्स आपले तयार झाले आहेत. आता मी ते इथे वाळत घालते. मी इथे संध्याकाळच्या वेळेस वाळत घातले होते. नंतर रोडवरचं घर असल्यामुळे यावर मी एक साडी झाकून घेतली होती. आता आपल्याला साबुदाण्याच्या चकल्या करून घेण्यासाठी मी इथे 1.5 किलो साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा स्वच्छ धुवून तो पाण्यात आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता नेहमी आपण जो साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडं जास्तच पाणी आपल्याला यात घालायचं आहे. म्हणजे 1 पेरू पाणीवर म्हणजे साबुदाणा आणि 1 पेरू पाणीवर एवढं पाणी मी घातलं आहे. दुसऱ्या दिवशी तो भिजल्यानंतर त्याचा दाणा नॉर्मल आपण जे साबुदाण्याची खिचडी करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा झालेला असतो आणि तो हाताने पटकन स्मॅश होतो. तुम्ही बघत असाल. आता 1.5 किलो साबुदाण्याला 1.5 किलो बटाटे असं प्रमाण मी घेत असते. आता 1.5 किलो बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. ते शिजल्यानंतर त्याच्यावरची साल मी काढून घेतली आणि हे सगळे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. किसणीने किसल्यामुळे काय होतं ना, आपण जो सोऱ्या वापरतो चकली करण्यासाठी त्या सोऱ्यात हे बटाटे अडकत नाहीत म्हणून मी बटाटे किसणीने किसून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करायला थोडेसे आपल्याला एफर्ट्स लागतात बट ते छान पण लागतात. नंतर मी इथे अर्धी वाटी जी वाटी घेतली होती त्यातली अर्धी वाटी मी लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धी वाटी मीठ घेतलं आहे. आता मी इथे परत सांगेल, लाल तिखट किंवा मीठ तुमच्या घरात तिखट आणि खारट किती प्रमाणात खातात त्याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकतात. आता मी जास्त तिखट नाही किंवा अगदीच फिके पण नाही असं मीडियम मी केलं आहे. काय होतं ना, चकली तळल्यानंतर ती खाताना ठसका लागतो म्हणून मी मीडियम तिखट करत असते. नंतर या चकल्या छान फुलण्यासाठी मी इथे कुकरच्या डब्यात म्हणजे कुकरमध्ये त्या शिजवून घेणार आहे. त्याआधी मी इथे कुकरच्या डब्याला थोडं तेल लावून घेतलं. साबुदाणे आणि बटाट्याचं बॅटर या कुकरच्या भांड्यात आपल्याला ॲड करायचं. मी दोघी भांड्यात साबुदाणा आणि बटाट्याचं बॅटर ॲड केलं आणि कुकरची एक शिट्टी काढून घेतली. हे बॅटर कुकरमध्ये छान शिजल्यामुळे चकली एकदम छान लवकर पडते सोऱ्यातून आणि ते साबुदाणा शिजलेला असल्यामुळे चकली फुलते पण छान तळल्यानंतर.
तुम्हाला दाखवतेच मी पुढे आता. आता इथे एक बॅटर मी शिजवून घेते आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे दुसरं बॅटर पण मी लावून देते. असे माझे 6 कुकरचे डबे झाले होते. एवढं माझं ते बॅटर होतं. आपण 3 किलो चं सगळं सामान घेतलं आहे, म्हणजे 1.5 किलो बटाटे आणि 1.5 किलो साबुदाणा. पण या चकल्या मोजल्यानंतर, म्हणजे त्या वाळल्यानंतर मोजल्या की त्या 2.5 किलो भरतात, म्हणजे अर्धा किलो कमी भरतात. आता मी इथे पितळी सोरा आहे माझ्याकडे, जो दोघी हातांनी प्रेस केल्यानंतर मग त्यातली चकली पडते असं आहे. आता याला मी थोडंसं कोमट पाणी लावून घेतलं. कोमट पाण्यामुळे काय होतं ना, ते सारण पटकन पडतं. आता या चकल्या तुम्ही उन्हात वाळवल्या तरी चालतील, पण वेफर्स जास्त उन्हात वाळवले तर ते काळे पडतात. चकल्या छान होतात आणि तुम्ही बघत असाल किती पटकन पडते चकली. अगदी पटापट होतात. मला एवढ्या चकल्या टाकण्यासाठी फक्त अर्धा तास लागला होता. अर्ध्या तासात या सगळ्या चकल्या टाकल्या गेल्या होत्या. आणि आपण कुठलं काम करत असू आणि मुलं मध्ये मध्ये करणार नाही असं होणारच नाही. आणि मुलाने मदत केल्यामुळे काही चकल्या गोल आल्या, काही वाकड्या आल्या. पण आपणच आहेत खाणारं आणि मुलांना पण आवडतं ना मदत करायला, आणि आपण मग त्यांना करू नाही दिलं की ते पण चिडचिड करतात. म्हणून मग मी त्यांनाही सोबत घेत असते. मुलीला तर अजून काही सोरा पकडता येत नाही, पण तिची ही लुडबुड असायची मध्ये मध्ये, मम्मा मी पण करते म्हणून. आणि मुलाने काही टाकल्या आहे चकल्या, मग थोड्याफार तुम्हाला वेगळ्या दिसतील. त्या वेगळ्या टाकलेल्या चकल्या मुलाच्या असतील. आणि या चकल्या टाकून घेण्यासाठी मी प्लास्टिकचा कागद यूज केला आहे. प्लास्टिकच्या कागदावर चकल्या टाकल्यामुळे त्या आपल्याला पटकन वेगळ्या करता येतात, म्हणजे दोघी बाजूने छान वाळवता येतात. आपल्याला ही साईड वाळल्यानंतर एकदा परत पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू पण छान उन्हात वाळवून घ्यायची आहे. आता या चकल्या वाळवण्यासाठी मला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस असा लागला होता. आणि वेफर्स लगेच वाळले होते. संध्याकाळी टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवल्यानंतर वेफर्स वाळले होते. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. किती छान मस्त पांढरा शुभ्र कलर आला आहे वेफर्सला. आता वेफर्स तळण्यासाठी मी मीडियम गॅस ठेवला होता. जास्त गरम पण तेल आपल्याला घ्यायचं नाही आहे. जास्त गरम तेलात जर आपण वेफर्स तळले तर ते लाल होतात किंवा जळतात. उन्हाळ्यात जास्त भूक लागत नाही आणि सारखं पाणी प्यावंसं वाटतं. आणि चमचमीत पदार्थ जर असले ताटात तर आपण ते खूप आवडीने खातो. आणि हे उन्हाळ्याची वाळवण उन्हाळ्यातच शक्य आहे करणं, म्हणून हे उन्हाळ्यात केले जातात. आणि उन्हाळ्यातच आपण जास्त खातो, म्हणजे आमच्या घरात तरी वेफर्स चकल्या उन्हाळ्यात एवढ्या जास्त खातात ना. आता मी तुम्हाला दाखवलं इथे 5 किलो वेफर्स, पण मला 10 किलो वेफर्स वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवत असते मी. आणि चकल्या माझ्या 6 किलोच्या असतात, म्हणजे ह्या 3 किलो केल्या आणि अजून 3 किलो मी चकल्या करत असते. वर्षभरात भरपूर उपवास असतात. मग उपवासांना वेफर्स चकली ही आपण तळतोच. आणि वेफर्स चकल्या तळल्यानंतर मुलं तर ते मागतातच. आणि आता ही वेफर्स तळत असतानाच बऱ्यापैकी वेफर्स माझे संपले होते, पण मला ते फोटो काढायचे होते म्हणून मी कसे तरी ते साईडला ठेवले होते आणि तळत असताना बऱ्यापैकी संपले. आता ह्या चकल्या मी तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघितली असेल पटकन फुलते ती. आणि चकलीसाठी आपल्याला थोडं तेल जास्त तापवावं लागतं. आणि इथे तुम्ही गॅसचं फ्लेम मोठं केलं तरी चालेल, कारण की चकली चळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि अतिशय छान मस्त कुरकुरीत झाली होती. तुम्ही तेलात टाकल्यानंतर लगेच बघितली असेल किती छान फुलली. ती वाळल्यानंतर अगदी बारीक होऊन जाते, पण तेलात टाकल्यानंतर किती छान फुलते ती. आणि लागायला पण खूप छान टेस्टी लागते. तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता मी इथे सगळ्या चकल्या तळून एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला ती हाताने स्मॅश करून दाखवते. तुम्ही आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल किती छान मस्त कुरकुरीत झाली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.